चला तर मंडळी, संक्रांत जवळ आली आहे तर भोगीची भाजी करायला घेऊया. तुमच्याकडे कशी करतात? इथं चाकवताची एक भेंडी स्वच्छ धुवून निवडून घेतली आहे आणि बाकीचं गाजर, वांगं, हरभरा, वटाणा, वालाच्या शेंगा, ज्वारीचं कणीस, ऊस, हिरवी मिरची, कोथिंबीर, बोरं सगळं घेतलं आहे. इथं चाकवत छान ताजा ताजा येतो आता. आणि बाकीचं हे सगळं घेतलं आहे. कापून स्वच्छ निवडून घ्यायचं आहे. खोबरं वाटण्यासाठी लवंग, एक दालचिनी आणि तीळ घेतलेत. इथं सर्व कापून घेतलं आहे. वर थोडेसे तीळ घातलेत आणि कुकरला 4-5 शिट्ट्या चांगलं मऊ शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पातेल्यात पण शिजवू शकता. थोड्याशा तेलावर खोबरं, तीळ, दालचिनी आणि लवंग तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण ह्याच्यामुळे भाजी छान लागते. थोडं थोडं एक एक तुकडा घालायचा आहे. छान भाजून घ्यायचं आहे. आणि हे वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये. आता तेल घालून हे वाटण घालून थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, छान वाटण परतून घ्यायचं आहे. हिरवी मिरची पण वाटून घ्यायची आहे. आणि आता शिजलेली भाजी, थोडंसं काळं तिखट, व सगळी शिजलेली भाजी घालून घ्यायची आहे. थोडासा किचन किंग मसाला आणि सगळं छान मिक्स करून थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायची आणि गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर खायला घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भाजी शिजताना त्यात बोरं, हरभरा, शेंगा सगळं घालून घ्यायचं आहे. थोडेसे जिरे, हरभऱ्याची डाळ थोडीशी. तुम्ही पाहू शकता छान आपली भाजी झाली आहे आणि सोबत तीळ लावलेली गरम गरम बाजरीची भाकरी.